जी देखिए, औरंगाबाद का इंडस्ट्रियल डेवलपमेंट क्यों नहीं हो रहा है? हमने इतना अच्छा और एक सिटी बनाया है, हमने शेंद्रा 5 स्टार इंडस्ट्री को बनाया है, इसके बावजूद भी बड़े उद्योग यहाँ पर आने को कतरा रहे हैं। जब इसकी जानकारी हमने हासिल की, पता चला है कि शेंद्रा के अंदर इनके पास ज़मीन होते हुए भी ज़मीन नहीं है। तो हम उसकी छानबीन करें तो पता चला कि 2006 के अंदर इन्होंने 110 हेक्टर ज़मीन जो है वो अजंता इंफ्रा नाम की कंपनी को दिए थे उन्होंने, और उसके अंदर वो एक SEZ लेके आने वाले थे, और उस SEZ के अंदर उन्होंने ये किया था, अजंता प्रोजेक्ट्स को दिए थे, और उसमें करोड़ रुपया इन्वेस्ट करने वाले हैं, इतने सारे लोगों को रोजगार मिलने वाला है करके। बाद में जब ज़मीन अलॉट हो गई 100 रुपये स्क्वायर फीट के हिसाब से, तो उन्होंने कुछ सालों के बाद कहा कि नहीं, हम SEZ नहीं कर रहे हैं, SEZ कैंसिल कर रहे हैं करके। तो नियम के हिसाब से वो ज़मीन MIDC ने वापस लेना चाहिए था। फिर उन्होंने कहा नहीं, हमको एक दूसरा प्रोजेक्ट लेके आते हैं। तो उन्होंने दूसरा प्रोजेक्ट लेके आने के लिए तो गवर्नमेंट को लिखा, और वो प्रोजेक्ट उन्होंने उससे सैंक्शन करवा के लिया, और सैंक्शन करवाते वक्त है तो फिर उन्होंने ये किया कि अपना लेटर लिख के दे दिया है कि हम GST नहीं भरेंगे करके। ऐसा कोई कानून नहीं है। फिर उनको है तो ये सुविधा दी गई कि आपका जो ट्रांसफॉर्मेशन फ़ी रहेगी वो 44 करोड़ रुपीस थी। तो उन्होंने कहा कि हम 4 इंस्टॉलमेंट में देंगे, तो बोले 4 इंस्टॉलमेंट में दे दो करके। तो अभी तक उन्होंने है तो सिर्फ एक ही इंस्टॉलमेंट दिए है 11 करोड़ रुपये का, अभी तक है तो बाकी का इंस्टॉलमेंट नहीं भरे है। फिर उन्होंने पूरे शहर के अंदर है तो बड़े बड़े होर्डिंग्स लगाए, और वो होर्डिंग्स के अंदर उन्होंने बताया कि हम है तो कितनी ज़मीन, ये आप एयरपोर्ट के बाहर निकलिए तो आपको ये होर्डिंग नज़र आएंगी, जालना रोड के ऊपर है, बहुत सारे शहर के अलग अलग इलाकों के अंदर ये होर्डिंग है। और इस होर्डिंग के अंदर लिखा है कि हमने ऑलरेडी 1 मिलियन स्क्वायर फीट ज़मीन ऑलरेडी बेच चुके हैं। क्या रेट से बेच चुके हैं? तो उन्होंने लिखा है कि प्राइस रेंज स्टार्टिंग फ्रॉम 699, यानी कि 700 रुपये स्क्वायर फीट के हिसाब से हम ये प्लॉट बेच रहे हैं। एक प्लॉट कितने का है? तो 4200 स्क्वायर फीट से लेकर 10,000 स्क्वायर फीट तक का। और क्या बताया है कि अप्रूव्ड मास्टर प्लान है 232 एकड़ जमीन का। तो सवाल ये पैदा होता है कि जमीन तो MIDC की है, तुम इसकी प्लॉटिंग करके बेचने का अधिकार तुमको कैसे मिला? MIDC को कोई भी आपको जानकारी देने की जरूरत नहीं है। उन्होंने एक एग्रीमेंट किया, उस वक्त के जो मंत्री थे सुभाष देसाई साहब, पोटे साहब, MIDC के CEO, चेयरमैन, ये लोगों ने एक एग्रीमेंट किया, और उस एग्रीमेंट के अंदर उन्होंने कहा कि तुमको MIDC को बताने की जरूरत नहीं है, तुम एक काम करना, तुमको जितने प्लॉट्स बेचना है बेच देना, तुमको MIDC को कोई इन्फॉर्मेशन देने की जरूरत। लेकिन अगर मैंने खरीद लिया एक प्लॉट 5000 स्क्वायर फीट का और मुझे बेचना है आगे चलकर, तो मुझे MIDC में जाना पड़ेगा। तो मेरे हिसाब से ये कई हजार करोड़ रुपए का ये घोटाला इसके अंदर सामने आ रहा है। दुर्भाग्यवश टोयोटा कंपनी, एथर कंपनी जो 860 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट यहाँ पर करने वाली थी, इकोलैग नाम की कंपनी, उन्होंने कहा कि हमको शेंद्रा के अंदर ज़मीन दो करके, तो वो दे नहीं सक रहे हैं, क्योंकि हमारे पास ज़मीन तो हमने तो किसी धन्ना सेठ को दे के रखे हुए हैं और वो आपकी ज़मीन बेच रहा है करके। तो ऐसे हालात के अंदर मैं यहाँ के जो लोक प्रतिनिधि है, मैंने ये मुद्दा निकाला हूँ। अब अगर आपके अंदर प्रामाणिकता है और मराठवाड़ा का सही मानों में आप विकास करना चाहते हैं, तो आपसे मैं अनुरोध करता हूं कि आप एक पत्र इसके बारे में ED को, CBI को लिखिएगा और उनको बताइएगा कि साहब इसकी इंक्वायरी करिएगा करके। तो आप देखिएगा खुले तौर के ऊपर MIDC के अधिकारी चले जाएंगे, उनके सेक्रेटरी चले जाएंगे, जो मंत्री उस वक्त ये फैसला लिए वो लोग भी अंदर चले जाएंगे करके। तो अगर आपको मराठवाड़ा का विकास चाहिए, तो जो 6 मंत्री हैं उनसे मैं हाथ जोड़कर विनंती कर रहा हूं, अगर तुम्हारे में प्रामाणिकता है तो तुमने इसकी इंक्वायरी करने का पत्र सरकार को भेजे, ED को भेजे, CBI को भेजे, वरना मैं साफ तरीके से ये कहूँगा कि जो पैसा सुभाष देसाई और पोटे ने खाया है इसके अंदर, उसका कुछ हिस्सा आपके पास भी आया है, इसीलिए आप खामोश बैठे हैं। और अगर नहीं है तो आपने लिखना चाहिए। सर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या पदावर तुम्ही असं म्हणाले की तेवढी गर्दी तर मी करू शकतो आणि वेगळं मैदान घ्यायला पाहिजे। अरे हे जे सांस्कृतिक मंडळ आहे ना, ते कराड साहेब तिथे उभे राहिले ना तर ते ग्राउंड फुल होऊ शकतं। कराड साहेबची इतकी मोठी फॉलोईंग आहे आपल्या शहरामध्ये, तर त्यांनी आपल्या 2 नंबरचे मोठे नेते केंद्रातले येत आहे, त्यांच्यासाठी इतकं लहान तुम्ही ग्राउंड घेणार आहे?
ते तसंही फुल होणार आहे ना. कराड साहेब, तुम्ही जाऊन सांगा की मी उद्या भाषण करणार आहे, तर बघा ते खचाखच भरून जाईल करके. त्यांनाही माहीत आहे की कोणीही ऐकायला येणार नाही आहे. आता खूप झालेला आहे मोदी शहाचा, म्हणून ते सगळ्यात लहान ग्राउंड कोणता आहे. आणि त्याच्यामध्येही मी सांगतो की ते जमिनीवर बसवणं, ते खुर्च्या लावणार आहे, मग एक मोठा डी तयार करण्यात येणार आहे, कारण सिक्युरिटीचा इश्यू आहे. तसंही ते अर्धा ग्राउंड जे आहे ना, ते डीच्या नावाखाली ते तसंही सोडणार आहे. म्हणजे इतकं राहिलेलं ग्राउंड नाही तर इतक्या ग्राउंडमध्ये तर मी एकटा उभे राहिलं तर ते ग्राउंड फुल करून टाकतो मी. तुम्ही मुंबईतून निवडणूक लढणार असं आता सोमवारी आमची मीटिंग आहे मुंबईमध्ये. ओवैसी साहेब येणार आहे आणि बहुतेक सोमवारपर्यंत याचा निर्णय होणार आहे की मी कुठून लढणार आणि MIM कुठून लढणार. पण तुम्ही असं दावा करताय की मागच्या वेळेस 2019ला मला विश्वास होता 100%, त्यावेळेस 200% असं काय तुम्हाला? असं काही नाही, असंच म्हणाला की मागच्या 2019मध्ये मला 100% विश्वास होतो, 2024मध्ये मला 200% विश्वास आहे की मी जिंकणार आहे. पण भाजपनं जोरात तयारी सुरू केली आहे. परवाच गृहमंत्री आणि अरे कृपा करून आता हे तर सांगा की हे सीट कुणाला जाणार आहे. कॅन्डिडेट सोडून द्या, पक्ष कोणाचा आहे. मी तर आज शहरामध्ये नवीन दुले बघायला मिळत आहे. म्हणजे होर्डिंग्स लावलेले आहे, मई अबकी बार मई. म्हणजे कोण आहे. आजच्या पेपरमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जे प्रवक्ता आहे ते म्हणतो की नाही, हे सीट आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. भाजपवाले बोलतो की नाही, आम्ही कामाला लागलेले आहे. तर कमीत कमी पार्टी कोणती असणार आहे हे तर उघडा तुम्ही. कॅन्डिडेट नंतर बोलू आपण कॅन्डिडेटच्या बाबतीत. एक शेवटचं विचारू सर, वंचित पार्टी होती, यावेळेस वंचित सोबत नाही म्हणून तुम्ही लढायचं रद्द करता. आता वंचित कुणाच्या सोबत आहे मला माहित नाही. मला म्हणजे तेही चित्र स्पष्ट होऊ द्या ना. देखिए, एक बात ईमानदारी से कि 2014ला कोणालाही माहीत नाही होतं की इम्तियाज जलील इथे येणार, निवडणूक लढणार आणि ते जिंकणार. 2019मध्ये अनेक मोठे दिग्गजांनी सांगितलं होतं की शक्यच नाही या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला कोणी पाडू शकेल. हे खरी परिस्थिती होती, हे सगळ्यांना माहीत होतं. तरी सुद्धा नाही, मला तर मी भांडण करून, मी फाईट करून हे तिकीट आणलं होतं. आपल्यालाही माहीत असेल त्यावेळी माझ्या पार्टीचे सगळे लोक विरोधात होते की नाही, आपण इथून आपण खासदारकीला निवडून येऊ शकत नाही. हा, आपल्याला माहीत असेल लोकसत्ता प्रामाणिकपणे खरं सांगतो असं म्हणाले होते. पण तुम्हाला वाटलं होतं का की मी जर तिकीट मिळालं तर निवडून येऊ शकतो असं वाटलं होतं? नाही, बघा काय आहे की नाही, तसाही आमच्यावर आरोप की भाजप का मदत करणे का. तर त्यावेळी समजा मी पराभव झालं असतं तर आयुष्यभर माझ्यावर हे ठपका लागलं असतं की हे जिंकणारच नाही होते, उगीच उभे राहिले होते. मग एका मुस्लिम लीडरने तर सांगितलं होतं का, माझ्या समोर डील झाली होती, असं काय करतो तुम्ही. तर हे असं सांगणारे खूप सारे लोक होते. पण मला प्रामाणिकपणे माहीत होतं की नाही, यावेळी आपण जिंकून येणार म्हणजे येणार. म्हणून मग मी माझं सगळं करिअर दावला टाकलं होतं. त्यावेळेस जसं वाटलं होतं की 100% निवडून येणार, यावेळेस काय वाटतं? 200%. त्यावेळी जे आहे ना, माझा विश्वास जे होता ना ते 100% होतं. यावेळी 200% आहे, वाढला. मुंबईला मला नाही, मुंबईच्या बाबतीत मी प्रामाणिकपणे माझा एक हे मत व्यक्त केलं होतं की मुंबई सारख्या इतक्या मोठ्या ठिकाणी आज जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, एका काळात मुंबईमध्ये चांगले मुस्लिम लीडर्स होते जे मुस्लिम इश्यूज घेत होते. आता काय झालेलं आहे की अर्धे मुस्लिम लीडर्स जे आहे ना ते इनडायरेक्टली भाजपसोबत गेले. म्हणजे ते डायरेक्टली सांगता येत नाही, कारण नाही साहब हम तो इनके साथ गए, अजित दादा के साथ गए, हम तो इनके साथ गए हे करके ते सांगून इनडायरेक्टली भाजपसोबत गेले. आणि अर्धे जे राहिलेले आहे ते उद्धव साहेबकडे गेलेले आहे. मग जेव्हा ते कोणता ते बुलडोझर टाकण्यात आलं होतं मीरा रोडच्या,
त्यावेळी कोणीही बोलायला तयार नाही होते, कारण कोणाला सगळ्यांना माहीत होतं की आपण इधर से उद्धव ठाकरे को नाराज नहीं कर सकते, उधर से भाजप वालों को नाराज नहीं कर सकते. तर एक मला असं वाटलं की एक खूप मोठा वॅक्यूम झालेला आहे मुंबईसारख्या ठिकाणी, आणि मुंबईची लिडरशिप म्हणजे महाराष्ट्राची लिडरशिप आपण समजू शकेल. पण तिथे आज जी परिस्थिती आहे, मी सांगितलं ओवैसी साहेबांना की साहेब माझ्या प्रामाणिक इच्छा आहे की मला तिथे जाऊन, आणि हे मी गॅरंटी नाही सांगू शकेल. ज्या प्रकारे मी औरंगाबादच्या बाबतीत तुम्हाला हे सांगतो की मी 200% निवडून येणार, मुंबईच्या बाबतीत मी हे सांगणार नाही होतं, पण मी नक्की एक प्रयत्न करणार होतो. एक कोशिश करके देखना चाह रहे थे हम कि हम वहाँ पे है तो हम हमारा झंडा गाड़ सकते हैं क्या करके. जर पक्षप्रमुखांनी जर परवानगी दिली दोन्ही ठिकाणी लढवण्यासाठी नाही, मी इतकं मोदीसारखं मोठं झालं नाही साहेब. 2 ठिकाणी मी एका ठिकाणी. आप लोग लड़ाने वाले देखिए हमारा, मैं जैसा बताया हूँ कि मुंबई में ओवैसी साहब आने वाले हैं और मुंबई में मीटिंग करके हम डिसाइड करने वाले हैं. मुंबई मंडे तक है तो आपके पास पिक्चर क्लियर हो जाएगा कि हम नहीं. अभी तो वाजिद साहब, अभी सिचुएशन ऐसी है कि जहाँ पर हमने कभी लड़ने का सोचे नहीं थे कि लोकसभा हम लड़ेंगे करके, वहाँ की सिचुएशन और परिस्थितियाँ ऐसी बदल चुकी है कि हम सोच रहे हैं कि क्यों नहीं, वहाँ पे क्यों नहीं हम लड़ सकते हैं करके. तो ऐसे जितने भी अभी फिलहाल जो यहाँ से कूद रहे हैं, रात में एक पार्टी में रहते, सुबह नींद में से उठे तक पता चलता है कि उन्हें दूसरी पार्टी में चले गया है करके, तो लोग भी है तो बहुत ऊब चुके हैं. ये बात भी है तो आप एक समझ लेना चाहिए कि लोग है तो हर राजनीतिक पार्टी से इतना ऊब चुके हैं, और मुझे इस बात का बहुत डर सता रहा है कि महाराष्ट्र के अंदर वोटिंग परसेंटेज इस बार सबसे कम रहने वाला है. उसकी वजह यह है कि लोगों को लग रहा है कि यार मैं किस पे भरोसा करूं, किसको वोट डालूं. मैं जिसको डाल रहा है उन्हें पैसा ले रहा है, जाके दूसरी पार्टी के अंदर बैठ जा रहा है. तर काही नीती मूल्य राहिलेली नाही आहे. म्हणून म्हणजे एक हे सरकारवर आणि लोकांवर एक खूप मोठा एक चॅलेंज असणार आहे की आपण वोटिंग पर्सेंटेज कसा वाढवता येईल करके. ठीक है सर. क्या उद्धव ठाकरे, शरद पवार और सिंपति पाने के लिए मोदी के खिलाफ विशाल जनमत तैयार कर सकते हैं? देखिए अगर मैदान में उतरेंगे, सिंपैथी का नहीं है, मैं तो ये कहूँगा कि जो भी मैदान के अंदर उतरेगा, जो भी है तो मेहनत करेगा. देखिए मैं अगर मेरे बारे में अगर बात करूँ, मैं अगर 5 साल अगर लोगों के बीच में रहता नहीं था, आज 5 साल से लगातार मेरे ऑफिस के ऊपर मैं जनता दरबार भराता हूँ डेली, तो मेरे को चिंता नहीं है इस बात की कि यार लोग मेरे को वो पूछेंगे कि साहब तुम तो 5 साल के बाद नजर आ रहे थे हमारे को करके. उसमें अगर जो जमीन के ऊपर रहेगा तो लोग यकीनन है तो उसको जो मुद्दों के ऊपर बात करेंगे तो लोग साथ देंगे उसमें. उद्धव ठाकरे के पिता बाला साहब ठाकरे ने कहा कि हिंदुत्व के मुद्दे पर समझौता नहीं किया, लेकिन उद्धव ठाकरे और कांग्रेस के साथ हाथ मिलाकर इंडिया अलायंस में शामिल हो गए हैं, जिसका 2000 चुनाव पर क्या असर होगा? नहीं, आप सिर्फ है तो बाला साहब ठाकरे का नाम क्यों ले रहे हैं कि बाला साहब ने ये बोला था कि हम इनके साथ नहीं जाएंगे करके. कांग्रेस ने हमेशा ये बोली थी कि नहीं हम तो मतलब शिवसेना है तो जातिवादी पार्टी है करके. राष्ट्रवादी कांग्रेस ने तो हमेशा बोली थी. और इससे बढ़कर क्या चाहिए कि मोदी जी ने खुद देश को बताए थे कि एनसीपी के बारे में नॅचरली करप्ट पार्टी हे मतलब इतकं चांगलं स्लोगन कोणी दिलं देशामध्ये. एनसीपीच्या बाबतीत हे सांगणारे देशाचे व्हेरी क्लीन इमेजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की नॅचरली करप्ट पार्टी आहे एनसीपी, आणि त्याच्यासोबत गठबंधन केलं ना, म्हणजे आज कोणत्याही पक्ष असू द्या, कोणालाही किसी का अंदर भी कोई भी राजनीतिक जो वैल्यूज होने चाहिए वो है नहीं इसमें. बीजेपी के लिए महाराष्ट्र में चुनावी जीत की संभावना है, मजबूत इसलिए कमजोर महाविकास आघाड़ी की और इंडिया अलायंस कितनी भी चुनौतियां कर रहे हैं. देखिए मैं जैसा ये कहा है, हर कोई दावा करेगा कि हम जीत रहे हैं करके. मोदी जी तो 400 के ऊपर चले गए. मैं तो मोदी जी को ये कर रहा हूं कि साहब क्यों 400 पे आप 543 सीट्स के ऊपर आप जीत जाइए और देश के अंदर विपक्ष खत्म ही कर दीजिएगा. ड्राइंग रूम में बैठना मोदी जी, अमित शाह साहब और बोलना कि आज हमने ये देश का कानून बना दिया है करके. तसंही लोकशाही संपलेली आहे.
त्यांची दादागिरी आणि हुकुमशाही देशावर लादण्यात आलेली आहे. त्यांची सभा 5 तारखेला संभाजीनगरला पार पडते. Very good. त्या कारणास्तव सांस्कृतिक मंडळावरती ती सभा घेऊन असं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र भागवत कराड यांच्या आग्रहाखातर ती सभा तिथंच पार पडते आणि प्रचाराची सभा असलेल्या काय भूमिका आहे? कुठे होणार त्यांची सभा? अरे इतकंसा आहे, इतकासा ग्राउंड आहे उसमें अमित शाह सारखा इतका मोठा नेता येत आहे उसमें. तिथे तर इम्तियाज जलील गेला तर ते ग्राउंड फुल होतं. असं काय करतो तुम्ही? अरे देशाचे नंबर 2चे नेते आहे, तुम्ही मोठा ग्राउंड घ्या ना उसके ना. इतका ग्राउंड तर इम्तियाज जलील स्वतः भरून टाकेल. तुमच्या इतक्या मोठ्या नेत्याला इतक्या छोट्या ग्राउंड मध्ये तुम्ही हे करणार असेल तर तुम्हालाही काय कुठेतरी भीती वाटतं की ते ऐकायला लोक येतील का आजच्या परिस्थितीमध्ये? मग घ्या ना, मोठा ग्राउंड का घेत नाही? तुम्हाला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आणि भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सभा आहे. अरे कोण आहे पहिले निवडणूक? कॅन्डिडेट कोण आहे? मी तर नवीन नवीन होर्डिंग्स बघत आहे का बाबा माहीत. आता इतके सारे नवीन नवीन दूल्हे तैयार होणार है मार्केटमध्ये. तो आइए साहब, इलेक्शन में है, कोई हारेगा कोई जीतेगा, पहले डिक्लेअर तो करो कि किसके हिस्से में जाने वाली है करके. पार्टी कुणाची असणार आहे कॅन्डिडेट नंतर. आम्ही तुम्ही पार्टी तर ठरवा की भाजपला मिळणार का. आजच पेपरमध्ये बघितलं मी, ते एकनाथ शिंदे साहेबांचे नेते म्हणतात की नाही हमारे पास ही रहने वाली है. दूसरा बोल रहा हमने तैयारी भी शुरू कर दी है. असं असतं का? नाही, सोमवारी आमची मीटिंग आहे. सोमवारी हो सोमवारी मीटिंग आहे मुंबईला. तिथे ओवेसी साहेब येणार आहे, मी पण जाणार आहे आणि त्या दिवशी आम्ही ठरवणार आहे की काय कुठे जो भी जो सभा है संस्कृति मंडल पर होने वाली है, क्या कहिए बीजेपी की अमित शाह की सभा? बीजेपी जो सभा के लिए ग्राउंड सेलेक्ट कर रही है, बीजेपी ने जो ग्राउंड सेलेक्ट किया है वो इतना सा ग्राउंड है और अमित शाह जैसा इतना बड़ा उनका 2 नंबर का नेता आ रहा है तो आधा ग्राउंड तो वो बोलेंगे सिक्योरिटी के लिए डी बनाना है, टी बनाना है, पी बनाना है करके तो आधा ग्राउंड साफ कर डालेंगे. इतनी बड़ा जो ग्राउंड है उसके अंदर तो हमारे डॉक्टर कराड़ साहब ही अकेले खड़े हो गए भाषण देने के लिए. तो खचाखच वो ग्राउंड वैसे भी कराड़ साहब को सुनने के लिए भर जाता है करके. और तुम्हारे इतने बड़े नेता के लिए तुम्हें तो इतना सा छोटा सा ग्राउंड ले रहे हैं. अगर अमित शाह को वाकई में अगर सुनाना है कि कितना अच्छा देश के लिए वो काम कर रहे हैं करके तो बड़ा ग्राउंड सेलेक्ट करे और वहाँ पे उनकी सभा लेकर के. लेकिन उनको मालूम है कि लोग कोई सुनने के लिए आने वाले नहीं है, गाड़ियाँ लगाना पड़ेगा, पैसे देना पड़ेगा उसके अंदर. तो सबसे छोटा ग्राउंड जो है औरंगाबाद शहर का वो सांस्कृतिक मंडल है. अपनी नाक कटना नहीं, अपना फलूदा होना नहीं, अपनी इज्जत का फलूदा होना नहीं. अमित शाह साहब धुलाई करके चले जाएंगे. कितना बड़ा ग्राउंड ले लिए और सुनने के लिए इतने सारे लोग आए. तो सबसे बेहतर यह है कि सबसे छोटा ग्राउंड ले लो और उसके अंदर है तो अपनी सभा करवा दो. सर ये बार आपके सामने ही है, इसके लिए आपने मुंबई जाने का फैसला लिया, ऐसी भी चर्चा है सर मतदान? नहीं साहब, अभी देखिए मुझे खतरों से खेलने का शौक है. मैं 2014 में आके खतरों से खेला था, जीत गया. 2019 के अंदर आया जब सारी दुनिया कहती थी कि इम्तियाज तो जीत ही नहीं सकता, मैं खतरों से खेला, जीत गया. अब मुझे ऐसा लगा कि बम्बई के अंदर जो मुसलमान लीडर अपने आप को मुसलमानों का वोट लेकर है तो वहाँ पे नेतागिरी कर रहे हैं और नेतागिरी के नाम के ऊपर पैर दबाने का काम कर रहे हैं, चमचागिरी कर रहे हैं. उन लोगों को चुनौती देने के लिए मैंने सोचा कि चलो मैं आता हूँ लड़ने के लिए. लेकिन इसका फैसला जो भी है मेरे शहर की आवाम करेगी और मेरा पार्टी का जो सदर है बैरिस्टर असदुद्दीन अवैसी वो साहब करेंगे. तो मंडे के दिन मुंबई के अंदर मीटिंग है, उसके अंदर तय हो जाएगा कि इम्तियाज जलील कहाँ से लड़ने वाला है. अगर फैसला हो गया मुंबई का आपका तो औरंगाबाद से कौन उम्मीदवार हो सकता है? थोड़ा सा भी मंडे तक इंतजार कर लीजिएगा. उसके अंदर साहब क्या हुक्म देते हैं करके उसमें अगर उन्होंने हुक्म दे डाले कि जाओ लड़के आओ कहीं से तो भी उसमें आसाम से लड़के आओ तो अपन आसाम चले जाएंगे उसके अंदर और फिर यहाँ के बारे में सोचेंगे कि यहाँ पे किसको देना है करके. अभी एक मरतबा फाइनल हो जाने दीजिएगा. इतना इंतजार किया आप लोगों ने मेरे साथ में 48 घंटे और साहब ये वंचित को साथ में लेने की बातचीत कुछ हो रही है हमारे? हाँ, वंचित को साथ में लेने की बातचीत कुछ हो रही है? देखिए हमारा तो मकसद यही है कि भारतीय जनता पार्टी को हराने के लिए अगर किसी का साथ देना है
किसी का साथ लेना है तो हम उसके लिए तैयार। थैंक यू। इकडं काय तिकडं अजून काही झालं नाही, ते होताना दिसत नाही. जर काही नाही झालं तर तुम्ही काही आव्हान करणार आहेत का? ते सोमवारी त्याच्या बाबतीत ही आम्ही चर्चा करणार आहे मुंबईमध्ये अवैसी साहेबांच्या सोबत। म्हणजे काय म्हणतो सर, त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे? त्यावर है की आम्ही सगळं परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स काय असणार आहे किंवा एकटा चलोराचं, कारण माझे पक्षाचे जे प्रमुख आहे ते येणार आहे, ते निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचं आहे, तर त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा करणार आहे। धन्यवाद, थँक्यू। आपण जे शेंद्रा इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप जे केलेलं आहे ते देशामध्ये सगळ्यात चांगला 5 स्टार इंडस्ट्रियल झोन आपण तयार केलेला आहे। मग प्रश्न हे उपस्थित येतं की आपल्याकडे इंडस्ट्री काय येत नाही। जेव्हा आम्ही सखोल चौकशी केली तर आम्हाला निदर्शनास असं आलं की एक अजंता इन्फ्रा नावाची एक कंपनी होती, त्याला SEZ इथे सुरू करायचं होतं आणि त्यांनी सरकारकडून 100 रुपया पर स्क्वेअर फीट प्रमाणे त्यांनी 110 हेक्टर जमीन MIDC कडून घेतली की आम्हाला SEZ एस्टॅब्लिश करायचं आहे, आम्ही इतकं कोटी इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे इतकं सारे हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे। त्याचं काही वर्षानंतर त्यांनी ते SEZ कॅन्सल केलं आणि आम्ही एक वेगळा काहीतरी प्रोजेक्ट आणणार आहे, त्याच्यासाठी त्यांनी परमिशन आणली आणि परमिशन दिली कोणी, तर त्यावेळचे जे उद्योग मंत्री होते सुभाष देसाई साहेब आणि त्यांची जे गँग होती त्यांनी ते परमिशन त्यांना दिली आणि परमिशन देताना त्यांना हे दिली की तुम्हाला GST भरण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला जे जमीन विकायची आहे MIDCची जमीन तुम्ही त्या इन्स्पिरा नावाची कंपनी ज्याचं नावही चेंज करण्यात आलं होतं तर त्याला तुम्ही हे परमिशन ही दिली की तुम्हाला तुमचे प्लॉट्स विकून टाका आणि विकताना हे तुमच्यावर बंधनकारक नाही की तुम्ही MIDCला इन्फॉर्म करा। समजा मी एक प्लॉट घेतलं तर ते डायरेक्टली मला विकू शकतं, पण मला ते प्लॉट विकायचं असेल सेकंड पार्टीला तर मला MIDC कडे जावं लागणार। म्हणजे हे स्पेशल ट्रीटमेंट कशामुळे देण्यात आलेली आहे? मला असं वाटतं की हजारो कोटींचा हे भ्रष्टाचार असेल आणि ज्या जमिनीमध्ये त्यांनी एक साधी ईंट पण टाकली नाही तिथून समृद्धी गेलं, तर समृद्धी जाताना त्यांनी काय केलं की 75% कम्पेन्सेशन ज्या रोडमध्ये आलेला होता कोट्यवधी रुपयांचा होता, तर 75% कुणाला, तर ते इन्स्पिराची कंपनी आली होती का त्यावेळी? नाही, फक्त पेपरवर होती, तर 75% त्याला आणि 25% MIDCला। तर याच्यामध्ये MIDCचे मोठे अधिकारी, MIDCचं पूर्ण बोर्ड, त्यावेळचे मंत्री सुभाष देसाई आणि पोटे साहेब हे दोघं आणि त्यावेळचे जे सेक्रेटरी CEO आहे, मला एक प्रामाणिकपणे सांगायचे आहे या जिल्ह्यामध्ये 6 मंत्री आहे केंद्रातले आणि राज्याचे, त्यांच्यामध्ये प्रामाणिकता असेल तर त्यांनी डायरेक्टली याविषयी EDला किंवा CBIला पत्र पाठवा की आमच्या एरियाचा विकास या कारणाने होत नाही की असे भामटे लोक येऊन आमचे नेते मंडळांनी कशा प्रकारे या जिल्ह्याचा विकास होऊ नये आणि आपल्या खिशामध्ये सगळं पैसे यावं, हे सगळे जे निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी कृपा करून मराठवाड्याच्या विकासासाठी एक पत्र EDला पाठवा, नाहीतर मला हे समजेल की याचा हिस्सा काहीतरी तुम्हाला पण मिळालेला आहे। सर, या घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, कोणाने सोबत आतापर्यंत कितीचा घोटाळा झालेला आहे आणि किती होऊ शकतो? नाही, मला असं वाटतं की म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी शहरभर होर्डिंग्स लावलेली आहे की ज्या जमिनीचा त्यांनी MIDC कडून 100 रुपयाच्या रेट प्रमाणे त्यांनी घेतली होती, आज ते होर्डिंग्सवर हे टाकत आहे की 700 रुपये ऑनवर्ड्स, म्हणजे ते कितपर्यंत ही जाऊ शकेल आणि त्याची जे गुप्तता पाळण्यात येत आहे। MIDC कडे काहीही माहिती नाही आहे की किती प्लॉट्स त्यांनी विकलेले आहे, नाही विकलेले आहे, किती पैशामध्ये विकलेले आहे, कारण त्यांनी ते अशीच टाकली होती, ॲग्रीमेंट तसंच केलं होतं। तर माझा एक अंदाज हे आहे की ते हजारो कोटी रुपयांचा हे भ्रष्टाचार आहे आणि त्याची चौकशी लोकल लेवलवर न करता आपण ED आणि CBI, तसेही आपण ED आणि CBIचा वापर करतच आहे, तर या केसमध्येही करा, तुम्हाला कळेल की MIDCचे किती मोठे अधिकारी, किती मंत्री आणि किती लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सामील आहे। दुसरा एक विषय तुम्ही बोलताना म्हणाले की आता